हॅलो मंडळी, मी आयशा ॲडोर अँड शाईन मेकओव्हर्स नागपूरमधनं तुमच्यासमोर एक नवीन ऑनलाईन सिरीज स्टार्ट करत आहे. या सिरीजचं नाव आपण ठेवलं आहे नो युअर स्किन. म्हणजेच या सिरीजमध्ये या व्हिडिओज थ्रू तुम्हाला तुमच्या स्किनबद्दल बरंच काही शिकायला मिळणार आहे. जसं की स्किन केअर कशी करायला हवी, स्किनचा डे रुटीन काय असायला हवा, स्किनचा नाईट रुटीन काय असायला हवा, स्किनबद्दल काही ब्युटी टिप्स, स्किनचे डाएटरी टिप्स, मेकअप टिप्स, मेकअपचे स्टेप्स, असं भरपूर काही तुम्हाला या सिरीजमध्ये शिकायला मिळणार आहे. आय होप तुम्हाला माझा हा प्रयत्न, जी मी एक नवीन सिरीज स्टार्ट केली आहे, हे आवडेल आणि आय होप की तुम्ही मला सपोर्ट कराल अजून असे नवीन नवीन व्हिडिओज बनवायला. तर फ्रेंड्स, आता आपण सुरू करूया आपल्या सिरीजच्या डे 1ला, जिथे आपण सुरुवात करूया स्किन सायन्सपासनं. म्हणजे स्किनच्या किती लेअर असतात, कुठल्या लेअरवर कोण काम करतं, हे सर्व आपण सर्वात पहिले बघून घेऊया. ओके, तर सर्वात पहिले जसं तुम्ही इथे बोर्डवर बघू शकता की स्किनचे 3 लेयर्स आहेत. ओके, सर्वात पहिली एपिडर्मिस, मग डर्मिस आणि मग हायपोडर्मिस. तर एपिडर्मिस ही असते स्किनची सर्वात वरची लेअर, ज्याच्यावर आपण काम करतो, ज्याच्यावर आपण ब्युटिशियन्स, मेकअप आर्टिस्ट, आपण सेल्फ केअर जो करत असतो, हा याच लेअरवर काम करत असतो. त्यानंतर या लेअरमध्ये एक सर्वात महत्त्वाचं प्रॉडक्ट आहे, ज्याला आपण मेलॅनिन म्हणतो. मेलॅनिनचं प्रमाण जर तुमच्या स्किनमध्ये जास्त असेल तर तुम्ही थोडे सावळे किंवा डार्क दिसाल, आणि जर मेलॅनिनचं प्रमाण तुमच्या स्किनमध्ये कमी असेल तर तुम्ही गोरे दिसाल. त्यानंतर आपण येऊया डर्मिसकडे. डर्मिस म्हणजे आपल्या स्किनची मिडल लेअर, आणि या लेअरवर काम करत असतात डर्मेटोलॉजिस्ट, स्किन एस्थेटिशियन्स, जे जनरली निडल वर्क करत असतात. जसं की काही तुम्ही ट्रीटमेंट्सचे नावं ऐकले असतील सध्या, ज्याला बॉटॉक्स रिफिल म्हणतात, रिंकल रिमूव्हल ट्रीटमेंट्स म्हणतात. या सगळ्या ट्रीटमेंट्स आपल्या डर्मिस लेअरवर होत असतात. त्यानंतर या लेअरमध्ये आपले हेअर फॉलिकल्स, आपले स्वेट ग्लँड्स, ऑइल ग्लँड्स, कोलॅजन, ब्लड वेसल्स, हे सगळं आपलं डर्मिस लेअरवर असतं. त्यामुळे या लेअरची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जी लास्ट लेअर आहे आपली, ती आहे हायपोडर्मिस. हायपोडर्मिस आपली सर्वात आतली, म्हणजे जी आपल्या एकदम हड्ड्यांजवळची जी स्किनची लेअर आहे, त्याला हायपोडर्मिस म्हणतो. यामध्ये आपले ब्लड वेसल्स सुद्धा असतात. सोबतच या लेअरमध्ये आपलं जे सेन्सेशन्स असतं, जे आपल्याला बॉडीमध्ये सेन्सेशन्स जातात, ते या लेअर थ्रू जातात. म्हणजे जर आपल्याला स्किनला काही चटका लागला किंवा थंडी लागली तर ते आपल्या हाडांना जे जाणवतं, आपल्या ब्रेनला जे जाणवतं, ते हायपोडर्मिस लेअर थ्रू जाणवतं. आपला सेकंड टॉपिक म्हणजे स्किन एजिंग, सर्वात महत्त्वाचा टॉपिक. ओके, तर स्किन एजिंग म्हणजे ॲक्च्युली कसं असतं ना, आपली जी सर्वात वरची लेअर आहे, ज्याला आपण मगाशी बघितलं की एपिडर्मिस, ज्याच्यावर आपण डेली काम करतो, आपलं फेस वॉश झालं, आपण काही पावडर लावत आहो, पाण्याने धुवत आहो, हे सर्व एपिडर्मिसवर होत असतं. आणि ही जी लेअर असते ना, ही टाईम टू टाईम शेड ऑफ होत असते, म्हणजे ही गळत असते. ऑपऑप याचे जे सेल्स असतात हे निघत असतात, पडत असतात. तर हे ज्याचा जो प्रमाण जेव्हा वाढतो तेव्हा सुरू होते आपली स्किन एजिंग. आणि एक युनिव्हर्सल एज आहे की कुठल्या वयात तुमचं स्किन एजिंग सुरू होईल. त्याला सायंटिस्टनी काढलं आहे की जेव्हा तुमचं वय, तुम्ही 20 इयर्सचे जेव्हा होता तेव्हापासनं तुमचं स्किन एजिंग सुरू होतं. म्हणजेच जर तुम्ही आता तुमच्या वयाच्या 20 किंवा 25, 20, 25 या जर वयामध्ये तुम्ही आता असाल, तर हा परफेक्ट टाईम आहे तुम्ही तुमच्या स्किन केअरमध्ये जास्त लक्ष देणे. म्हणजेच जे मंथली क्लीनअप्स असतात, फेशियल्स असतात, ते सुरू करायची ही परफेक्ट एज आहे. तर जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमचं एज 20 आणि 25च्या मधात असेल, किंवा इवन 30, 40 काही पण असेल, पण जर तुम्ही 20मध्ये असाल तर हा परफेक्ट टायमिंग आहे, तुम्ही तुमचं स्किन केअर रुटीन स्टार्ट करायलाच पाहिजे. तर फ्रेंड्स, आता आपण आहो आपल्या आजच्या डे 1च्या लास्ट टॉपिकवर, म्हणजे स्किन डाएटरी टिप्स. स्किन डाएटरी टिप्समध्ये आपण बघूया की आपल्या स्किनला हेल्दी, ॲज यंग ॲज पॉसिबल ठेवायसाठी आपल्याला काय काय आपल्या डेली डाएटमध्ये इन्क्लूड करणं जरुरी आहे. तर सर्वात पहिले तर विदाऊट एनी डाऊट, रोज काही पण, कारण यामध्ये काही रिझन्स नाही चालणार, रोज तुम्हाला तुमच्या शरीराला 3 लिटर पाणीची आवश्यकता आहे, म्हणजे आहे. तुम्ही ट्रॅव्हल करत आहे, तुम्ही बिझी आहे, यामध्ये काहीच तुम्हाला एक्सक्युजेस द्यायचे नाही आहे. रोज तुम्हाला 3 लिटर पाणी, 3 बॉटल पाणी, 8 ग्लास पाणी, तुम्हाला ज्या कुठल्या मेजरमेंटमध्ये कम्फर्टेबल असाल, हे तुम्हाला रोज करणे आहे. त्यानंतर आपण येऊया विटॅमिन सी. विटॅमिन सी म्हणजे
विटॅमिन सीचे टॅबलेट्स किंवा सिरम किंवा फेस वॉश नाही. विटॅमिन सी म्हणजे कुठलं पण सिट्रिक फ्रूट तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ॲड करायचं आहे. जसं की लेमन झालं, तुम्ही लिंबू खाऊ शकता, लिंबू पाणी पिऊ शकता, संत्रा झाला, त्यानंतर आवळा झाला, हे तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचं आहे. विटॅमिन सी म्हणजे विटॅमिन सीचे काही सिरम्स फेस वॉश लावून काम होणार नाही. आणि थर्ड आहे आपलं ओमेगा 3. ओमेगा 3 त्या गोष्टीसाठी जरुरी आहे जर तुम्हाला तुमची स्किन हायड्रेटेड ठेवायची आहे, जर तुम्हाला तुमची स्किन ग्लोईंग ठेवायची आहे, तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये ओमेगा 3 ज्या कुठल्या फूड प्रॉडक्ट्समध्ये असेल ते इन्क्लूड करणं खूप जरुरी आहे. आता ओमेगा 3 कशात असेल तर ओमेगा 3 फ्लॅक्सिड्स म्हणजेच जवस त्याच्यात भेटेल. जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही फिश तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता, किंवा फिश ऑइलच्या कॅप्सूल्ससुद्धा मिळतात, तुम्ही ते पण घेऊ शकता. पण जर तुम्हाला फिश नसेल चालत तर तुम्ही वॉलनट्स म्हणजे अक्रोडसुद्धा घेऊ शकता. म्हणजे ओमेगा 3 जर आपल्या डाएटमध्ये आपल्याला इन्क्लूड करायचं असेल तर आपण जवस म्हणजेच फ्लॅक्सीड्स, फिश ऑइलच्या टॅबलेट्स किंवा अक्रोड हे जर तुम्ही ॲड केलं तर तुमच्या डाएटमध्ये ओमेगा 3 येऊन जाणार आणि तुमची स्किन ग्लोईंग होऊन जाणार. आणि आता लास्टमध्ये आपण येऊया झिंककडे. झिंक पण सेम जसं की तुमची स्किन हायड्रेटेड ठेवायची आहे, स्किन ग्लोईंग ठेवायची आहे, स्किन टाईट ठेवायची आहे, या गोष्टींसाठी झिंक जरुरी आहे. तर जर झिंक आपल्याला आपल्या डाएटमध्ये पाहिजे तर आपण काय इन्क्लूड करू शकतो? पालक, काजू, शेंगदाणे, पांढरी तीळ. आता हे आपल्या डेली लाईफमध्ये आपल्याला जवळपासच्या दुकानांमध्ये सगळीकडे भेटून जातं. त्याच्यामुळे हे बजेटमध्ये सुद्धा आहे आणि इझिली अवेलेबल सुद्धा आहे. म्हणजे आपल्या स्किन डायटरीमध्ये आपण बघितलं रोज 3 लिटर पाणी प्यायचं आहे. विटॅमिन सी म्हणजे सिट्रिक फ्रूट्स ॲड करायचे आहे. ओमेगा 3 म्हणजे फिश ऑइल झालं, अक्रोड झालं, हे ॲड करायचं आहे. आणि झिंक म्हणजे पालक, काजू, शेंगदाणे हे सगळं ॲड करायचं आहे. जर तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर तुमची स्किन शायनी, हेल्दी आणि टाईट नक्कीच राहणार. असा होता आपल्या नवीन सिरीज नो युअर स्किनचा डे 1. आय होप माझा हा जो प्रयत्न होता, जो मी प्रयत्न केला तुम्हाला शिकवण्याचा की आपल्या स्किनमध्ये काय लेयर्स आहे, स्किन एजिंग केव्हा स्टार्ट होते, स्किन डायट्रेट टिप्स जे मी तुम्हाला दिले, आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल आणि समजलं सुद्धा असेल. याबद्दल कोणाला पण काही अजून प्रश्न विचारायचे असेल किंवा काही इन्फॉर्मेशन ॲड करायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आपला पुढला व्हिडिओ जो येणार आहे तो असणार आहे स्किन केअर टिप्सबद्दल, स्किन डे रुटीन, स्किन नाईट रुटीन. तर त्याबद्दल जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन, नोटिफिकेशन हवी असेल तर खाली एक सबस्क्राईब बटन आहे आणि एक बेल आयकॉन आहे, तुम्ही ते प्रेस केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाणार. थँक्यू सो मच.